नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PVK स्टुडिओ 1वर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, नवीन न्यूज आलेली आहे। पिंपरी पोलिसांना ऑनलाईन अमोल बघा मित्रांनो, पिंपरी चिंचवडमध्ये स्वतंत्र आयुक्तालय झालेलं आहे। तर तिथे 1000 पोलिसांची आवश्यकता आहे मित्रांनो, आणि ती पदे फेब्रुवारी महिन्यात भरून काढणार आहेत। तर याचाच अर्थ फेब्रुवारी महिन्यामध्ये 100% भरती होणार आहे। तर आपण पाहूया काय आलेलं आहे। पिंपरी चिंचवड स्वतंत्र आयुक्तालयाच्या समस्या हळूहळू सुटताना दिसत आहेत। पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे नुकतेच उद्घाटन झाले आणि कामकाजही सुरू झाले, परंतु पोलीस अधिकाऱ्यांची कमतरता फारशी भासत नाही। मात्र कर्मचारी संख्या कमी आहे। पोलीस आयुक्तालयासाठी येत्या 1.5 महिन्यात खास पोलीस भरती होणार आहे। तर मित्रांनो, हे बघा असं लिहून आलेलं आहे की पोलीस भरती म्हणजे कर्मचाऱ्यांची संख्या भासत आहे, पण येणाऱ्या या फेब्रुवारी महिन्याच्या अखेर 1000 पोलीस कर्मचारी मिळवण्याची शक्यता असून यास पोलीस आयुक्तालयांनी दुजोरा दिला आहे। तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही। आणि त्याचप्रमाणे नुकत्याच नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेनंतर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, ही न्यूज पोलीसच्या पेपरमध्ये आलेली आहे। मित्रांनो, पेपरमध्ये आलेली आहे ही न्यूज। याचा अर्थ काय मित्रांनो, पिंपरी चिंचवडमध्ये 1000 पोलिसांची गरज भासत आहे। तर त्यांनी सांगितले की फेब्रुवारी महिन्यामध्ये ही पदं भरून काढावी। याचाच अर्थ मित्रांनो, फेब्रुवारी महिन्यामध्ये ही पोलीस भरती जी बाकीच्या जिल्ह्यांची आहे ती, आणि पिंपरी चिंचवड टोटल 11 आयुक्तालयांचे आणि 16 SRP गट क्रमांक, या सर्वांची टोटल मिळून जी काही पदं असतील 7000 7500 काही जी पदं असतील 8000 पर्यंत, तर ती सर्व पदं फेब्रुवारी महिन्यामध्ये मित्रांनो 100% भरून काढली जाणार आहेत। राज्य सरकारने सांगितलं 23 जानेवारीला मराठा आरक्षणाचा अजून भरपूर असे काही निकाल आहेत, ते 23 जानेवारीला सांगतील। तर मित्रांनो, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होईल। तर मित्रांनो, आजचा असा प्रश्न आहे की तुम्हाला BJP सरकार येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकमध्ये हवे आहे की नाही। हवे असेल तर हो म्हणा, नसेल हवे तर व्हिडिओला लाईक करून नाही म्हणा। तर मित्रांनो, अजून एक सांगतो तुम्हाला, राष्ट्रवादीचे जे आहेत काँग्रेस नेते यांनी पोलीस भरतीच्या बदललेल्या नियमाला विरोध केलेला आहे। तर मित्रांनो, त्याचप्रमाणे बारामती येथे सह्याद्री करिअर अकॅडमी, जिथे मी 2 वर्षाआधी मित्रांनो प्रशिक्षण घेतलं होतं। 2 वर्षाआधी माझी 4थी भरती होती। 4थ्या भरतीनंतर माझं सिलेक्शन झालं होतं नवी मुंबई पोलीसमध्ये। तर मित्रांनो, त्याच अकॅडमीचे जे माझे एकदम गुरुसमान जे सर आहेत, उमेश रुपनवर सर, तर त्यांनी आज उस्मानाबादमध्ये आवाज उठवलेला आहे पोलीस भरतीबद्दल। म्हणजे पोलीस भरतीमध्ये पहिली लेखी परीक्षा न घेता पहिलं फिजिकल घ्यावं, आणि त्याचप्रमाणे पहिलं 100 मार्काचं फिजिकल घ्यावं, असं त्यांनी आवाज उठवलेला आहे। तर मित्रांनो, त्यांना देखील तुम्ही सपोर्ट करत असाल तर यूट्यूबला किंवा फेसबुकला उमेश रुपनवर टाका, त्यांची तुम्हाला सगळं माहिती भेटेल। त्याचप्रमाणे मित्रांनो, हा जो नियम झालेला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं, असायला पाहिजे की नसायला पाहिजे, ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि मित्रांनो, जे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, आणि त्याचप्रमाणे उमेश रुपनवर या सरांचं देखील असं म्हणणं आहे की राज्य सरकारने एकाच 5 केलेलं आहे गुणोत्तर। आता माहिती तुम्हाला मित्रांनो, एका जागेसाठी 5 विद्यार्थी फिजिकलसाठी निवडले जाणार। तर हे गुणोत्तर एकाच 5 नसून एकाच 15 ठेवावे, कारण ह्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल। एकाच 5 केले तर नुकसान होईल असं मी म्हणत नाही मित्रांनो, असं हे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते म्हणत आहेत। उगाच माझ्या चॅनलवर काही शिव्यांचे अपडेट किंवा शिव्यांचे कमेंट करू नका, हे माझं म्हणणं नाही, हे त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे। तुम्हाला ज्या काही शिव्या द्यायच्या असेल त्यांना तोंडासमोर जाऊन द्या, किंवा त्यांच्या नावाने बॅनर लावून द्या कमेंट बॉक्समध्ये, त्यांच्या नावाने शिव्या देऊ नका मला। आणि जे खरं आहे ते सांगतोय मित्रांनो, हे असं त्यांनी विरोध केलेला आहे। तर पिंपरी चिंचवडमध्ये फेब्रुवारी महिन्यात भरती काढणार आहेत। पटकन तयारीला लागा, लेखी परीक्षा असो किंवा मैदानी असो, आपली तयारी पूर्ण झाली पाहिजे। तर मित्रांनो, आपण आता उद्याच्याला एक व्हिडिओ घेणार, उद्या आपण एक व्हिडिओ आणणार आहोत। त्याच्यामध्ये आपण सांगणार आहोत की प्रथम लेखी परीक्षा होईल, नाही मित्रांनो सॉरी, लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला किती जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरता येतील, एकाच जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहेत की आपण आणखी काही ठिकाणी फॉर्म भरू शकतो, याबद्दल तुम्हाला काय थोडी माहिती सांगणार आहे। तर तो देखील तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा, म्हणजे मला व्हिडिओ आणता येईल। कमेंट नाही केली तर मला असं वाटेल की तुम्हाला त्या व्हिडिओची आवश्यकता नाही। त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या ग्रुपमध्ये देखील शेअर करा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार। आणि त्याचप्रमाणे जो कोणी विद्यार्थी या पोलीस भरतीमध्ये यशस्वी होईल त्यांनी नक्की मला कॉन्टॅक्ट करा। त्यांचं अभिनंदन, मी त्यांचं स्वागत मी माझ्या स्वतःच्या हाताने करेल। मी एवढा माणूस नाही मोठा मित्रांनो,
तुमचं स्वागत मी माझ्या हाताने करायला मला अभिमान वाटेल की एवढ्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही देखील पोलीस दलामध्ये निवड झाली तुमची. तर मित्रांनो, आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद.